पण मात्र काही जण म्हणतात की ते फक्त जे अशा लोकांना जवळ धरतात जे लोक त्यांच्या पुढं पुढं करतात, त्यांना पायात बुटं घालून देतात. हे खरं आहे का? त्यांच्या मनावर आहे कोणाच्या गाडीत बसायचं आणि कोणाच्या गाडीत नाही बसायचं. त्यांच्याकडे टू व्हीलर बी नाही, मग ते ठरवतील ना कोणावर बसायचं. आम्ही अपेक्षा करणं योग्य आहे का? अनेक जणांनी विरोध केला, अनेकांनी टीका केल्या, पण मात्र जेव्हा जवळचेच लोक टीका करतात तेव्हा काय भावना असतात? बऱ्याच वेळेला तुम्ही प्रश्न विचारता की बाबा जरांगे पाटलाची हवा संपली का? काही लोक गाडीच आणत नाही दौऱ्यामध्ये, मग ते दाखवा ना कोणत्या दौऱ्यात कोणती गाडी आलेली. तर त्याच्यामुळं सचिन हावळे पाटील शून्य आहे. फक्त सचिन हावळे पाटील आहे, मनोज जरांगे पाटील यांचा सहकारी म्हणून. तुम्ही मनोज जरांगे पाटलांचे सहकारी आहेत, अजून सुद्धा काही जण आहेत, पण मात्र या जवळच्या लोकांनाच काहीतरी लाभ होतोय, टेंडर मिळतोय. आमचा फक्त एकच मान मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटीलला जे मान देतील आम्ही त्यांचे आमच्याकडे असं आहे. माझं हे म्हणणं आहे की समजा हा लढा मोठा आहे, अण्णासाहेब पाटलांपासून आहे. त्यांनी बलिदान दिलं. आज 50 वर्षाचा लढा आहे, म्हणजे 50 वर्ष लागले आम्हाला ह्या स्टेजला यायला. आणि जरांगे पाटलांना 2च वर्षात लगेच सगळ्याला कुणबी दाखले करून द्यायचे, म्हणजे ही अपेक्षा तुमची चुकीची. जे निघले ते कमी निघले का? 48 वर्षात जे लोकांकडून झालं नाही, अरे हे आमच्यातले राग निर्माण झाले. हे सर्वसामान्य लोक आहे ना, यांच्यातली जी राग होती ती जरांगे पाटलाच्या मागे उभे. आणि त्यांना माहितीये ना, अरे 1 रुपयाचं लाजिंदार नाही, 1 रुपयाचं लाजिंदार नाही. त्यांच्या मनावर आहे. अरे ते जर सरकारच्या बापाचं ऐकत नाही, त्यांच्या मनावर आहे कोणाच्या गाडीत बसायचं आणि कोणाच्या गाडीत नाही बसायचं. त्यांच्याकडे टू व्हीलर बी नाही, मग ते ठरवतील ना कोणावर बसायचं. आम्ही अपेक्षा करणं योग्य आहे का? माझ्या गाडीचा अक्षरशः चुरा झाला, पण मी गाडी तरी 2 नंबरला ठेवत होतो. काही लोक गाडीच आणत नाही दौऱ्यामध्ये, मग ते दाखवा ना कोणत्या दौऱ्यात कोणती गाडी आलेली. तर त्याच्यामुळं तसा काही विषय नाही सर. माझं म्हणणं आहे की आपण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आज सचिन हावळे पाटील अख्खा महाराष्ट्र बघतो. कशामुळे माहिती का? फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत असल्यामुळे. सचिन हावळे पाटलाची किंमत शून्य आहे. मी जरी 17 वर्षापासून कार्य करतोय तर सचिन हावळे पाटील शून्य आहे. फक्त सचिन हावळे पाटील आहे, मनोज जरांगे पाटील यांचा सहकारी म्हणून. आणि त्याच्यामुळे आणि हे प्रत्येक व्यक्ती आमचा इथं असलेला हा प्रत्येक व्यक्ती सहकारी, प्रत्येक व्यक्ती दादासारखाच प्रत्येकाकडे पद आहे, तीच ताकद आहे. फक्त यांना आता ह्या माया मावल्यांचं तुम्ही बघितलं, त्या कधी कॅमेऱ्यासमोर बोलल्या नाही, पण प्रत्येक व्यक्तीला आम्हाला बोलतं करावं लागेल. कारण काही लोकांची मक्तेदारी नाही बोलण्याची. ते बोलत होते, आमचे लोक बोलत नव्हते, म्हणून आता प्रत्येक जण बोलायला चालू झालेलं आहे आमचं. तुम्ही मनोज जरांगे पाटलांचे सहकारी आहेत, अजून सुद्धा काही जण आहेत. मी दादांसोबत सावलीसारखं याच्यामुळे, कारण जवळच्या लोकांचा बी भरोसा राहिलेला नाही साहेब. म्हणजे जवळचेही फितूर होऊ शकतात. आज त्या व्यक्तीने जर बायको सोडली, पोरं सोडली, अरे पोरग 15-15 दिवस दवाखान्यात ऍडमिट राहतं, तरी ते जरांगे पाटील यार त्या पोराला भेटायला जात नाही. हा, ती बायको 2-2, 1.5 वर्ष त्या माया माऊलीनं ते जर पती अक्षरशः रडत होते त्या ताई की बा घरी या, पण यांनी सांगितलं हा सगळा परिवार माझा आहे. जर त्या माणूस एवढा त्याग करतो, अरे तुम्हाला थोडे दिवस शांत बसता येत नाही रा? अरे मराठ्यांचं काय अस्मिता. अरे त्या एमपीसीच्या पोरांनी त्यांना बोलवलं, अरे त्या पोरांना कोणी जात विचारली का सर? त्या ठिकाणी साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, मुस्लिमाचं सगळ्या जातीचे होते. उद्या ते सर PSI, IPS, ते SDM, तहसीलदार, कलेक्टर हे पोरं आहेत ते. म्हणजे उद्या चालून ते जेव्हा अधिकारी होतील ते सॅल्यूट करतील. म्हणजे जरांगे पाटील आमच्याकडे आले म्हणून आम्हाला न्याय मिळाला, किंवा जरी नसेल न्याय मिळाला तर एक सांगतो, त्यांची ऊर्जा वाढली. कारण त्या ठिकाणी असं झालं, त्यांची जेव्हा एकी आली होती त्या एकीच्या याच्यात पोलिसांनी त्यांच्यावर केसेस केल्या होत्या. अरे ज्या पोरांना जर कॅरेक्टर त्यांचं खराब झालं तर त्यांना नोकऱ्या लागतील का? ती एक भीती. म्हणून मनोज दादानी नाशिकचा दौऱ्याहून डायरेक्ट ती पुण्याला गेले 2 आणि आम्ही मराठा सेवकांनी हेच चालू केलेले. तर त्या माणसाचं एवढंच आहे. तुम्हाला एक प्रश्न जो तुम्ही ताईंना विचारला की चौथी पास, चौथी नापास असं म्हणून जे हिनवलं जात होतं, मी नेहमी सांगत असतो, जे जास्त शिकतं ते डॉक्टर, इंजिनियर, वकील होतं. जे कमी शिकतं ते तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक होतं. जे काही शिकत नाही ते शहाण पण शिकतं. आमचे जरांगे पाटील शहाण पण शिकलेले, जरी ते इंजिनियर नाही झाले, कलेक्टर नाही झाले, IPS नाही झाले. आज हे राजकीय पुढारी जर पाहिले तर हे बी 4थी 5वी शिकेले हो, राज्यमंत्री आहेत हे. पण यांच्या हाताखाली यांचे PA कोण? जिल्हाधिकारी, विभागीय हे ना. शिक्षणाची गरज नसती सर कुठं. मला तेच म्हणायचं की जे हिनवत होते त्या लोकांना ही चपराक आहे का? काय वाटतं तुम्हाला? मग जे हिनवत होते त्या चपराक अशी आहे की त्यांना हे सांगणं आहे, जर त्या माणसाला कळतंय. जसं मनोज दादाच्या विरोधात बोलून काही उपोषणाला बसले होते, वडापाव चोर हे ते तर राहायला पुण्यातच आहे ना. गेले का ते? अरे हे राजकीय पक्ष मेले का?
जर ते काय जाती कुठल्या पक्षाचे लोक होते का ते पोरं त्यांना काय जात पक्ष धर्म काहीच नव्हता ना. तुम्ही त्या ठिकाणी कोणी गेलं का? जर जरांगे पाटलाला कळतं नाशिकहून तिथं जाते, पुण्याचे मेले होते का? हा, आज तिथले केंद्रीय मंत्री आहेत, तिथले कित्येक आमदार खासदार कोणी दिसलं नाही सर. पोरांवर केसेस झाल्या, रात्रभर पोरं थंडीची इतकी भयानक थंडी आहे, त्या थंडीत कुडकुडत होते. ती जाणीव फक्त त्या माणसाला, म्हणून 4थी पास जरी असलं तर आमचं जरांगे पाटील या ठिकाणी आम्हाला स्टेजवरती जागा दिली जात नाही किंवा आमचं नामकरण होत नाही, आम्हाला नाव दिला जात नाही, आम्हाला स्पेस मिळत नाही, अशी बऱ्याच संस्थापक अध्यक्षांची आम्ही या ठिकाणी शपथ घेतली सगळ्यांनी. आम्हाला नाव पद प्रतिष्ठा, आम्हाला स्टेज बीज काही लागत नाही. आम्ही आता तेच आमच्याच हाडामासाची आमच्या विचाराची ही पूर्ण टीम तयार करतोय. या टीमला आम्ही हेच सांगितलेलं आहे, आपल्याला कधी अपमान झाला, काही झालं, कोणी खालीवर बोललं, आपल्या समाजाचं बोललं, आपल्याला मान नाही भेटला, स्टेजवर नाही भेटलं, बिलकुल आणि जर मराठा सेवक व्हायचा असेल तर हा प्रोटोकॉल सगळ्यांना केला. कारण आतापर्यंत ती वळण नव्हतं. समजा लोक बोलायला लागले ना की आम्हाला मान सन्मान नाही दिला. आम्ही मान पान नाही, आमचा फक्त एकच मान, मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलाला जे मान देतील आम्ही त्यांचे, मनोज जरांगे पाटलाला जे विरोध करतील आम्ही आता प्रोटोकॉल असा ठरवला, त्या व्यक्तीचं फेसबुक अकाउंट ब्लॉक करून टाकणार, म्हणजे आम्हाला दिसलं नाही पाहिजे. इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करणार, व्हॉट्सअप ब्लॉक करणार, आणि मोबाईल नंबर, म्हणजे आम्हाला ज्या व्यक्तीनं आम्हाला समजा विरोध केला, महाराष्ट्र भरात असो, भारतातला असो, कुठलाही असो, तर त्या व्यक्तीला आम्ही ब्लॉक करणार. म्हणजे त्याचे विचार आमच्यापर्यंत आले नाही पाहिजे, त्याचा फोन आम्हाला नाही आला. त्या 2 सप्टेंबरला आपण जेव्हा मुंबईहून JR घेऊन आलो, मनोज दादांनी सगळ्यांना विनंती केली होती की तुम्ही येऊन मला याच्याबद्दल जर तुम्हाला काय, किंवा आताही त्या सगळ्यांना विनंती आहे, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एक विनंती आहे. आता सध्या जे 2 सप्टेंबरच्या JR वरून जे चालू आहे की आपल्या मराठ्यांना आता हे बंधू आहे समजा, हे वाळूचे, यांना माहिती नाही की टेक्निकल अर्ज, तुम्ही फक्त अर्ज सादर कसा करायचा, तुम्ही अभ्यासक आहे ना, तेवढं फक्त आम्हाला लावा. ते कसं सर्टिफिकेट काढायचं, आमचा जरांगे पाटील बसलेला, तुम्ही फक्त सादर कसं करायचं ते ज्ञान पाजळा आम्हाला. आणि नसेल येत तर शांत बसावं, कारण कोणाचं कर्तृत्व. मी लहानपणी तुम्ही बघा ना, एखादा म्हातारा माणूस आपल्या घरात जुनं खोड असतं, ते काय म्हणतो माहिती का, अरे मी माझ्या काळात मी वस्ताद होतो, पैलवान होतो, आणि आता काय खुडूक झालं. आपण काय म्हणतो, गप्प नका सांगू. इथं कर्तृत्व दाखवावं लागतं सर. म्हणजे 100व्या वर्षी पण काही काहीला स्टेटस असं काही केलं नसतं, ते असेच काही भापाऱ्या बाजून काही ते म्हाताऱ्या जातीय द्वेष प्रचंड वाढलेला आहे आपल्या भागामध्ये, असं काही जणांचं म्हणणं आहे. काल जरांगे पाटील तिथं गेले, त्याच्या अगोदरपासून ते आंदोलन चालू होतं. तिथं पोरांची जात विचारली होती का? तुम्ही न्यूज चॅनलवाले सर, आमच्या सगळ्यांपेक्षा तुम्ही सगळे लोक श्रेष्ठ आहे. तुम्हाला प्रत्येक, कारण तुम्ही जेव्हा पत्रकारिता करता तुम्हाला सगळ्या अंगाने तुम्हाला तेव्हा परीक्षा द्यावं लागते, तेव्हा तुम्हाला प्रश्नाची जाण असते. तुम्ही ते कॅमेऱ्याने टिपलेले छायाचित्रात तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघा, त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक पोरं होते. मग त्यांना काय जाणीव होती की कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठल्याही जातीचा नेता, मग त्यांनी त्यांच्या जातीचे नेते बोलवायला पाहिजे होते की नाही तिथं. समजा एखादा माळी समाजाचं, त्याने माळी समाजाचा नेता बोलावा, दुसरा मराठ्याचं तर त्यानं मराठ्याचा बोलावं. त्यांनी जरांगे पाटलाला का बोलवलं? कारण त्यांनी बघितलं, जेव्हा मनोज दादाला बोलवलं, त्यांनी जागेवर, त्यांचं कसं असतं ऑन द स्पॉट, ते तिथून जागेवरून फोन लावतात की आम्हाला अशी अडचण आहे, ह्या प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे. ते सॉल्व्ह झालेले, ते सरकारला करावं लागलेले. ती ताकद ती मनोज दादाची, कारण हे सर्वसामान्य मराठी मनोज दादाच्या मागे असल्यामुळं सरकार घाबरतं. झालं काय असतं, मनोज दादांनी जर प्रत्येकाला मान दिला असता सर, तर प्रत्येकाचा ऍटिट्यूड याच्यामध्ये आला असता. मनोज दादा काय म्हणतात, मी तुमच्या सारखाच आहे, फक्त मी तुमच्या मार्फत मी स्टेजवरून बोलतोय, तुम्ही खाली बसून ऐकताय. मनोज दादा असं नाही म्हणले तुम्ही हलके, तुम्ही त्याच गोष्टीचा प्रचंड राग आहे काही जणांच्या मनात. नाही, ते राग प्रत्येकानं बाळगून फायदा नाही सर. कारण कसं असतं, आज नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, बरोबर, त्यांच्या अगोदरचे काही लोक बीजेपीमध्ये किंवा कुठल्याही पक्षात तुम्ही बघा, तसं नसतं. कोणीही आपल्या कार्यानं मोठं होत असतं. म्हणजे त्यांनी चहा ऐकली, आता पुन्हा कोणी चहावाला जर म्हणला मी पंतप्रधान होतो, होईन का? कर्तृत्वावरून असतं ते तसंच असतं. आता जेव्हा मनोज जरांगे पाटलांचे सहकारी आहात, जवळचे आहात, पण मात्र काही जण म्हणतात की ते फक्त जे अशा लोकांना जवळ धरतात, जे लोक त्यांच्या पुढं करतात, त्यांना पायात बुटं घालून देतात. हे खरं आहे का? मी त्यांचे पाय धरतो. मनोज जरांगे पाटलाचे मी पाय धरतो. धरायलाच पाहिजे ना. अरे आमच्या सर्वसामान्य गोरगरीब मराठ्याचं कल्याण करू आला ना, ते उद्धार करणार आहे ना, दैवत करणार आहे ना. आमचे बापदादे छत्रपती शिवरायांच्या काळात होते की नव्हते आम्हाला माहीत नाही. तेव्हाही असं जेव्हा ते लढत होते तेव्हाही त्यांना आपल्याच गनिमांचा, आपल्याच फितुरांचा प्रॉब्लेम झाला. आम्हाला बी आता बी प्रॉब्लेम मनोज दादाला होत असेल,
पण आम्हाला फिलिंग काय आली की आमचे बापजादे जरी त्यावेळेला नव्हते, पण आम्ही आज ह्याच्या कार्यात, आम्ही ह्या कार्यात जे आमची आहुती देतोय, आम्ही एक तुपाची धार लावतोय, म्हणजे येणारी पिढी आमचे पोरं म्हणतील की आमचे बापजादे लढले आणि याने आरक्षण मिळवून दिलं. आणि म्हणून आम्हाला एक नेता पाहिजे होता, तो बी कसल्याही पद्धतीत न मॅनेज होणारा, आणि ते माणूस भेटला आम्हाला. कारण नेते भरपूर झाले असते पण मॅनेज होणारे झाले नसते. आता जर कोणी मान सन्मानासाठी जर एवढं हे करतं, तर एवढ्या 6 कोटी मराठ्याला मुंबईला तर किती पैसे भेटले असते. त्याच मुद्द्यावर माझा प्रश्न आहे की त्यांचं म्हणणं असं आहे काही जणांचं की बाबा आम्ही देखील संस्थापक अध्यक्ष आहोत, जशी त्यांची शिवबा संघटना होती तशी आमची पण त्यावेळची अशी संघटना होती, आमच्या संघटनेने आम्ही असे कार्य केलेले, आमच्याकडे एवढं मोठं कपाट नाही. मी वैयक्तिक ऐका सर, मी वैयक्तिक कुठल्याही संघटनेचं मला काही घेणं देणं नाही, पण एक सांगतो, मी शिवक्रांती युवा सेनेचा मी संस्थापक सचिव आहे. मी फाउंड केलेली ना, माझं बी कर्तृत्व कमी नाहीये, पण मी आज दादाच्या सोबत फिरतो, कॅमेरा घेऊन फिरतो किंवा त्यांच्या मागे फिरतो. मी त्यांना, कारण आज त्यांनी संरक्षण बी नाकारलेलं आहे, कोण काय करेल म्हणून आम्ही त्याची ढाल बनवून बसतोय. असे किती वार असले तर आणि किती जरी आले गेले तरी काही या मुद्द्याकडे कसं बघता तुम्ही की ते पण एक संस्थापक अध्यक्ष, मी पण एक आहे, मलाही ते सांगतात. आता मनोज जरांगे पाटलाची कुठली संघटना आहे का? मनोज जरांगे पाटील शिवबा संघटनेचे संस्थापक आहे, बरोबर, पण त्यांनी ऐका म्हणजे शिवबा संघटनेचे ते संस्थापक आहे किंवा होते, बरोबर, पण मला सांगा, आता त्यांनी अखंड मराठा समाज एक केलेला आहे, सगळा मराठा समाज, त्याच्यात मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, नाही का, सगळे क्रांती ठोक मोर्चे, अमुक सगळ्या संघटना सगळे आले. म्हणून इथं वैयक्तिक कुठल्या संघटनेच्या संस्थापकाचं याच्यात काही अर्थार्थी संबंध नाही. याच्यात सगळ्या संघटना एकत्र झालेल्या आहे आणि त्याचा असा 6 कोटी मराठा आमचा एक झालेला आहे. सर्वसामान्य गोरगरीब गरजवंत मराठी हे आमच्या सोबत आहे. आमचं काहीच वाकडं होऊ शकत नाही. उलट जेवढे आरोप मनोजदादांवर होती तेवढे मनोजदादाच्या मागं मराठी ढाल करते. तुम्ही बघा ना, लाठीचार्ज झाला, पुरे मराठी एक झाले. जर आपण पाहिलं तर जरांगे पाटलांचा लढा सुरू झाल्यापासून अनेक जणांनी विरोध केला, अनेकांनी टीका केल्या, पण मात्र जेव्हा जवळचेच लोक टीका करतात तेव्हा काय भावना असतात बरं? छत्रपती शिवरायांच्या काळात किंवा संभाजी महाराजांना कोणी फसवलं? तेवढंच सांगायचं. आपले आयडल, प्रत्येक संघटनेचे आयडल कोणी? संभाजी महाराज. आणि त्यांना फसवलं कोणी? त्याच्यामुळं संघटना आपल्याला आपण मानत नाही, आपण फक्त एकच मानतो, मनोज जरांगे पाटील, तेवढंच नाव पण आपल्याला. मात्र कुठेतरी भावना दुखवतात, दुःख होतं, जवळचेच लोक बोलतात म्हणून काही फरक नाही पडत. अरे आपल्या घरातलं एखादं मेलं तर लोक 13 दिवस रडून चालले जाते, कोणी नंतर पुन्हा 14व्या दिवशी येत नाही. काय तुमच्याकडे काही कमी आहे का, जास्त आहे का? काही नाही, थोडंफार दुःख होतं. काय आता तुम्ही समजा माझ्याकडे 15 दिवस माझ्यासोबत राहिले आणि तुम्ही जेव्हा गावाकडे चालले तर मला रडू येईनच ना, पण तेवढं 1 दिवस भर येईल, पण नंतर आम्ही आमचं काय जिंदगी जगणं सोडून घेत असते का? अरे मराठी उलट येतं जास्त ताकदीने पेटलेली.